नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपण रिसेंटली जे पास झालेलं बिल आहे बँकिंग अमेंडमेंट बिल 2024 ह्या बिलबद्दल माहिती बघणार आहे। ह्या बिलच्या अंतर्गत आरबीआयचे जे एक्झिस्टिंग ॲक्ट्स आहेत त्या ॲक्ट्समध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या झालेल्या तरतुदी आपल्याला येणाऱ्या एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी खूप खूप महत्त्वाच्या आहेत। आणि मी ह्याच्या अगोदर म्हणल्याप्रमाणेच ठीक आहे, मी ज्या ठिकाणी म्हणतो की एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी हे महत्त्वाचं असणार आहे त्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन आलेले आहेत आणि फ्युचरमध्ये तुम्हाला आज जो आपण टॉपिक बघणार आहे लेक्चरमध्ये ह्याच्यावर तुम्हाला गॅरंटीड एक्झामला क्वेश्चन आलेले बघायला भेटतील। सो हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट असणार आहे, सर्वांनी लक्ष देऊन लेक्चर करायचं आहे। ठीक आहे, जास्त उशीर न करता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत। बँकिंग अमेंडमेंट बिल 2024 बँकेच्या नियमात मोठे बदल। चला बघा आता, आणि हा लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर एक माहिती, आज म्हणजे आज तारीख आहे, लक्षात ठेवा 11 डिसेंबर। आज हा व्हिडिओ अपलोड होईल आणि उद्या 12 डिसेंबरला आरबीआय मॉनिटरी पॉलिसी आहे का ह्याच्यावरती म्हणजे जी 5th बाय मंथली मॉनिटरी पॉलिसीची कमिटीची जी मीटिंग झालेली आहे, 5वी मीटिंग ह्या वर्षाची, त्याचं आहे का त्याच्यामध्ये काय काय आरबीआयने चेंजेस केलेले आहेत त्याचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल। आणि ह्याच्या अगोदर आपण एक लेक्चर घेतलेला बघा ऑक्टोबरमध्ये 4th बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीवर, त्यांची जी मीटिंग झाली त्या कमिटीची त्याच्यावर लेक्चर घेतलेलं आणि त्या लेक्चरवर IBPS PO ची फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट ॲज वेल एज IDBI एक्झिक्युटिव्ह तिन्ही एक्झामला आपण एका घेतलेल्या 20 मिनिटाच्या लेक्चरवर आहे का क्वेश्चन आलेले आहेत। सो उद्याचं ही लेक्चर सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे। आजचं तर आहेच, आजचं बी करायचं आणि उद्याचं बी सर्वांनी लेक्चर न चुकता करायचं आहे। उद्या लेक्चर ठीक सायंकाळी 6 वाजताच्या आसपास अपलोड होईल, चालेल? चलो कंटिन्यू करूया। बघा आता सध्या आहे का लोकसभेमध्ये आहे का, लक्षात ठेवा एक बँकिंग अमेंडमेंट बिल आहे का पास झालेला आहे। म्हणजे आता हे लोकसभेत पास झालेलं आहे, ह्याचा असं नाही की ऍक्ट आलेला आहे लागू केलेला आहे, आता हे लोकसभेत पास झालेला आहे, नंतर ते राज्यसभेत पास होणार आहे, मग राष्ट्रपतीकडून त्याला अप्रुव्हल भेटणार आहे, नंतर तो ऍक्ट किंवा बिल मंजूर केलं जाणार आहे। पण लोकसभेत पास झालेला आहे म्हणजे राज्यसभेत पण होणार आणि राष्ट्रपती पण त्यांना आहे का अप्रुव्हल देणार त्या बिलला, त्याच्यामुळे फ्युचरमध्ये तुम्हाला हे लागू झालेलं दिसेल। पण आहे लोकसभेत पास झालेलं आहे, तर ह्या बिलमध्ये एक्झॅक्ट नेमकं काय काय ते आपण बघूया। वा रिसेंटली लोकसभेत आहे का, लक्षात ठेवा काय केलेलं आहे रे, बँकिंग आहे का अमेंडमेंट बिल पास केलेला आहे। आता या बिलमध्ये नेमकं काय लक्षात ठेवा, खास गोष्ट काय जी की आपल्याला बघायची। पहिले कसं होतं, तुम्ही एखादा अकाउंट ओपन केलं बँकेत, अकाउंट ओपन केल्यानंतर लक्षात ठेवा की पैसा डिपॉझिट केला बँकेत, तुम्हाला नॉमिनी द्यावे लागत होते, बरोबर आहे? आणि नॉमिनी किती द्यावा लागत होता, एक नॉमिनी द्यावा लागत होता। आता हे नवीन बिलमध्ये काय म्हटलेलं आहे की तुम्हाला आहे का, लक्षात ठेवा 4 नॉमिनी आहे का, लक्षात ठेवा काय करावं लागतील, 4 नॉमिनी द्यावे लागतील सक्सेसिव्हली किंवा सायमल्टेनियसली आहे का, लक्षात ठेवा तुम्हाला काय करावं लागतील, 4 नॉमिनी आहे का द्यावे लागतील अकाउंट ओपन केलं किंवा बँकेत पैसा डिपॉझिट केल्यानंतर। कशाही तरतूद आहे कशामध्ये रे, हे जे नवीन बँकिंग अमेंडमेंट बिल आहे का त्याच्यात केलेली। टोटल जर बघायला गेलं ना, हे जे नवीन बँकिंग लॉज अमेंडमेंट बिल आहे 2024 ह्याच्यामध्ये आहे का 19 वेगवेगळ्या आहे का अमेंडमेंट्स करण्यात आलेल्या आहेत, 19 वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। जे एक्झिस्टिंग 5 लॉज आहेत ना बँकिंगचे, एक्झिस्टिंग जे 5 लॉ, कुठले कुठले लॉज मग बघा आता त्याच्यामध्ये। पहिला आहे आरबीआय ऍक्ट 1934 म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934, दुसरा आहे बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1955, पुन्हा द बँकिंग कंपनीज ऍक्ट 1970, पुन्हा बँकिंग कंपनीज ॲक्विजिशन अँड बँकिंग कंपनीज ऍक्ट 1980, हा 1970 आणि हा 1980 आहे। हे जे 5 ऍक्ट आहेत ना एक्झिस्टिंग, ह्या 5 ऍक्टमध्ये टोटल 19 अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत, म्हणजे 19 वेगवेगळ्या नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ह्या 5 ऍक्टमध्ये। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण 1919 बघणार आहे का, तर नाही। एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी आपल्याला एक्झामला ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, एक्झामच्या प्रॉस्पेक्टिव्हनी जे महत्त्वाचे आहेत ना अमेंडमेंट, आपण त्याच फक्त अमेंडमेंट आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, जे चेंजेस केलेले आहेत तेवढेच बघणार आहोत। चला तर मग बघा, सगळ्यात पहिलं चेंज काय केलेलं आहे, नॉमिनीमध्ये चेंजेस केलेले आहेत। चेंजेस इन नॉमिनीज बघूया आता आपण। सगळ्यात पहिले हे इम्पॉर्टंट आहे 19 पैकी। तर बघा आता, सीतारामन टोल्ड द हाऊस दॅट द करंट प्रोव्हिजन ओनली अलाउ द नॉमिनी फॉर 1 पर्सन फॉर द पेमेंट ऑफ डिपॉझिटर्स मनी अँड आर्टिकल केप्ट इन सेफ कस्टडी ऑर लॉकर। ठीक आहे, आता सध्या काय रे, आपल्याला एकच नॉमिनी आपण करू शकतो एकाच पर्सनला, बरोबर आहे? पण ह्या नवीन बिलमध्ये काय झालेलं आहे लक्षात ठेवा, नवीन बिलमध्ये काय केलेलं आहे रे,
एक पेक्षा म्हणजे 4 लोकांना आपण नॉमिनी करू शकतो. आता बघा, एक्सप्लेनिंग द बेनिफिट ऑफ प्रपोज्ड अमेंडमेंट, शी सेड दे will enable individuals to nominee up to 4 person for those facility with the option for either successive or simultaneous nominee. म्हणजे आता काय करू शकतो आपण, लक्षात ठेवा, आता 4 नॉमिनी लावू शकतो. ह्या नवीन बिल मध्ये अशी तरतूद केलेली आहे. आणि ते 4 नॉमिनी कसे लावू शकतो, लक्षात ठेवा, आपल्यापाशी ऑप्शन आहेत. आपण सक्सेसिव्ह वेनं पण लावू शकतो आणि सायमल्टेनियस वेनं पण लावू शकतो. सक्सेसिव्ह वेनं म्हणजे काय, थोडक्यात आता लेट सपोज मी काय केलेलं आहे रे, मी आता लॉकरमध्ये आहे का पैसे ठेवलेले आहेत, सोनं ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता लॉकरमध्ये काय केलेलं, सोनं ठेवलेलं बँकेचे, मी नॉमिनी लावलेले आहेत. मी नॉमिनी कुणाला लावलेला आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आईला नॉमिनी लावलेला आहे. आईला, पुन्हा आहे का बाबाला, वडिलांना, पुन्हा सिस्टर, पुन्हा लेट सपोज ब्रदर धरा. ठीक आहे, ब्रदरला मी असे 4 नॉमिनी लावलेले आहेत सिक्वेन्सनी. चालेल. मग आता लेट सपोज मी लॉकरमध्ये सोनं ठेवलेलं आहे, नॉमिनी 4 केलेले आहेत. माझा मृत्यू झाल्यानंतर आहे का ते पैसे कुणाला भेटणार आहेत रे, पहिल्यांदा मी कुणाचं आईला नाव लिहिलेलं आहे, आईचं नाव लिहिलेलं आहे. मग आईला पैसे भेटणार आहेत. समजा आई पण नाहीये, मग पैसे कुणाला भेटणार आहेत, बाबाला भेटणार आहेत. मग बाबा पण नाहीत, बाबा नंतर पैसे कुणाला भेटणार आहेत, सिस्टरला. समजा सिस्टर पण नाहीये, नंतर पैसे कुणाला भेटतील, माझ्या भावाला भेटतील पैसे. कुणाला भेटतील, भावाला. असं सक्सेसिव्ह वे नाही का, असे ऑप्शन पण आपल्यापाशी दिलेलं आहे. पुन्हा एक दुसरा ऑप्शन काय, सायमल्टेनियस नॉमिनेशन पण आहेत. सायमल्टेनियस म्हणजे मी काय करू शकतो, लक्षात ठेवा, मी तरतूद करू शकतो. लेट सपोज की मी 10 लाख वर्थ सोनं बँकेत ठेवलेलं आहे, माझा मृत्यू झालेला आहे. आणि मी तरतूद काय केलेलं आहे की इक्वल पर्सेंटेजमध्ये ह्या सगळ्यांना पैसे भेटले पाहिजे. म्हणजे आईला 25%, बाबाला 25%, सिस्टरला 25% आणि ब्रदरला 25%, 2.5 लाख. किंवा मी म्हणलं माझ्या आईला 8 लाख, बाबाला 1 लाख आणि ह्या दोघांना 50-50 हजारच भेटले पाहिजे. मी जे लक्षात ठेवा सायमल्टेनियस मी ठरवलेलं आहे ना, त्यांना त्या वेळेनं पैसे भेटतील. ठीक आहे, असे 2 वेगवेगळे ऑप्शन आता आपल्याला पण आहे का सिलेक्ट करता येणार आहेत. आपण सक्सेसिव्ह नॉमिनेशन किंवा आहे का, लक्षात ठेवा, सायमल्टेनियस नॉमिनेशन, असे 2 ऑप्शन आहेत आपल्यापाशी. आपल्याला आता काय ते 4 नॉमिनेशन आहे का, लक्षात ठेवा, काय करतात, नॉमिनीज लावता येतात. पहिले किती नॉमिनीज लावता येत होते बँकेत, एकच नॉमिनी लावता येत होता. सगळ्यात मोठा हे नवीन बँकिंग अमेंडमेंट बिल आलेला आहे का, त्याच्यामध्ये हा चेंज झालेला आपल्याला बघायला भेटतो. आणि हे सक्सेसिव्ह आणि सायमल्टेनियस नॉमिनेशन का दिलेलं आहे लक्षात ठेवा, कारण कोविडमध्ये सिच्युएशन बघा, परिवार आहे का काय झालेले आहेत रे, मेलेले आहेत. म्हणजे एखादं बँकेत अकाउंट ओपन केलेला आहे आणि तो व्यक्ती मेला, त्याच्यानंतर त्या व्यक्तीने ज्याला नॉमिनी लावलेलं, तर नॉमिनी असणारा पण व्यक्ती मेला, नंतर त्यांच्या परिवाराला पैसे कसे भेटणार. खूप प्रॉब्लेम लोकांना सामोरं जावं लागलं कोविडमध्ये. त्यातून बोध घेऊन आहे का सरकारने हे नवीन नॉमिनीच्या नियमात चेंजेस केलेले आहेत. आणि हे चेंजेस आपल्याला बँकिंग अमेंडमेंट बिलच्या येण्यानं बघायला भेटलेले आहेत. हे पहिले चेंजेस होते. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. चलो दुसरे चेंजेस बघा. आता चेंजेस इन सबस्टेन्शियल इंटरेस्ट मध्ये चेंजेस बघू. आता आपण लक्षात ठेवा कसं होतं. सबस्टेन्शियल इंटरेस्ट म्हणजे लेट सपोज तुम्ही असं धरा की एक खास रुची आहे माझी त्या बँकेमध्ये. ठीक, मी अहम हिस्सा आहे त्या बँकेचा, साध्या भाषेत, खूप डीपमध्ये न जाता. ठीक आहे, साध्या भाषेत असं लक्षात ठेवा. पहिले काय होतं माहिती आहे का, जर माझे आहे का, लक्षात ठेवा, निहित नीट लक्षात ठेवा, अदर सिग्निफिकंट रिफॉर्म इन द बिल include redefining the substantial interest for the bank directorship by raising the threshold from 5 लाख to 2 करोड. अजून सांगतो IMP आहे, एक्झामला प्रश्न विचारतील ह्याच्यावर. IMP इम्पॉर्टंट सगळेच आजचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा आता जे सबस्टेन्शियल इंटरेस्ट आहे ना, त्याचा जो थ्रेशोल्ड, पहिले थ्रेशोल्ड किती होता, जर समजा लक्षात ठेवायला मी काय केले रे, 5 लाख रुपयाचे शेअर असले बँकेत किंवा मी इन्व्हेस्टमेंट केलेले असले 5 लाख रुपयाची बँकेत. ठीक आहे, तर मी सबस्टेन्शियल इंटरेस्ट माझा दर्शवतो त्या बँकेत. सबस्टेन्शियल इंटरेस्ट आहे माझा बँकेत असं गृहीत धरलं जात किंवा ते दर्शवतं. पण ही जी थ्रेशोल्ड लिमिट आहे का, लक्षात ठेवा, हे आता केले किती केलेले आहे, 5 लाखावरून वाढवून कितीवर नेलेले आहे रे, 2 करोडवर लिहिलेले आहे. कितीवर नेलेले आहे, 5 लाखावरून वाढवून 2 करोडवर नेलेले आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही सबस्टेन्शियल इंटरेस्टची जी लिमिट आहे लक्षात ठेवा, ही 5 लाख कधी सेट केली रे, ही 1968 ला सेट केली. आता 1968 ला ती खूप मोठी रक्कम होती 5 लाख, पण आता ती जेवढी ती रिलेव्हंट, इन्फ्लेशन मान किती वाढले, रिलेव्हंट आहे का, म्हणून त्याची लिमिट 5 लाखावरून वाढवून किती केलेली आहे सबस्टेन्शियल इंटरेस्टची, तर ती केलेली आहे 2 करोड केलेली आहे. ह्या बँकिंग अमेंडमेंट बिल 2024 मध्ये हा एक तरतूद करण्यात आलेली आहे, जी की आपल्याला एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर आता दुसरे आहे डेफिनेशन फॉर दी फोर्टनाईट कॅश रिझर्व्ह. फोर्टनाईट म्हणजे 14 दिवसांनी. ठीक आहे, बघा तुम्हाला माहित असेल आपण काय करतो रे बँकेत, SLR CRR म्हणजे बँक काय करतात, SLR CRR मेंटेन ठेवतात.
SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो. का? फ्युचरमध्ये कधी इमर्जन्सी आली तर ते पैसे वापरता यावे, ते पैसे आपल्याला कामी यावे म्हणून आपण स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो काय करतो, बँका मेंटेन ठेवतात. मग ते कसा मेंटेन ठेवतात लक्षात ठेवा. ते काय करतात, 14 दिवसाला जेवढे पैसे आलेले आहेत त्याचा ॲव्हरेज काढतात. मग डेली ॲव्हरेज काढला आणि त्या डेली ॲव्हरेजच्या ते पैसे काय करतात, साईडला काढून ठेवत असतात. CRR आणि SLRच्या फॉर्ममध्ये बँका साईडला काढून ठेवत असतात. मग आता काय केलेलं आहे बघा, आता ह्या नवीन चेंजेस काय केलेले आहेत त्याच्यामध्ये. अंडर द RBI ॲक्ट शेड्यूल बँक मस्ट मेंटेन अ सर्टन लेवल ऑफ ॲव्हरेज डेली बॅलन्स विथ द RBI ॲज कॅश रिझर्व्ह. RBI कडे लक्षात ठेवा, आता म्हणजे 14 दिवसाला बघते 14 दिवसाचे पैसे बघतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, त्या पैशाचा ॲव्हरेज काढतात, मग डेली ॲव्हरेज काढतात. डेली ॲव्हरेज काढल्यानंतर CRR आपल्याला बँकेपाशी मेंटेन ठेवावा लागतो, बरोबर आहे. आणि स्पेशली SLR स्वतः बँका आपल्यापाशी ठेवतात. दिस ॲव्हरेज डेली बॅलन्स इज बेस्ड ऑन द ॲव्हरेज ऑफ द बॅलन्स हेल्ड बाय द बँक ॲट द क्लोजिंग ऑफ बिझनेस ऑफ ईच डे ऑफ अ फोर्टनाईट. म्हणजेच काय लक्षात ठेवा, ॲव्हरेज डेली बॅलन्स इज बेस्ड ऑन द ॲव्हरेज ऑफ बॅलन्स हेल्ड बाय द बँक ॲट द क्लोजिंग ऑफ बिझनेस ऑफ ईच डे ऑफ फोर्टनाईट. समजलं, सांगितलं. 14 दिवस फोर्टनाईट म्हणजे 14 दिवस लक्षात ठेवा. आता काय करते ते माहिती आहे, साध्या भाषेत सांगायला गेलं तर आता 14 दिवसात बघते, 14 दिवसाचा ॲव्हरेज काढतात, किती पैसा आलेला आहे, त्याचं काय करते ते त्याचं पुन्हा डेली ॲव्हरेज काढतात आणि तेवढे पैसे आपल्याला साईडला काढून ठेवावे लागते त्या डेली ॲव्हरेजच्या. तसं आहे. पण मॅटर कसा होतो माहिती का, आता 1 ते 14 लेट सपोज की काय रे, पहिले 1 तारखे आहे का, 1 तारखेपासून 14 तारखेपर्यंत काय झालं, आता पैसे आहे का आले, 14 तारीख झालं, पुन्हा पुढच्या 14 दिवसाचं घ्यावं लागत होतं ना. मग 15 पासून किती, 28 तारीख लक्षात ठेवा. 15 पासून किती 29 तारीख, सॉरी 29 तारखेपर्यंत, पुन्हा पुढच्या 29 तारखेपर्यंतचं ॲव्हरेज घ्यावं लागत होतं. पुन्हा 29 नंतर 30 तारीख असं मध्येच येत होतं ना. आता हे काय केलेलं आहे, म्हणलं की फोर्टनाईटचं आहे का, लक्षात ठेवा. तुम्हाला फोर्टनाईटचं आहे का म्हणजे ॲव्हरेज घ्यायची गरज नाही तुम्हाला. आता काय केलेलं आहे बघा पुढं, आता अ फोर्टनाईट इज डिफाईन ॲज द पिरियड फ्रॉम सॅटरडे टू दी सेकंड फॉलोविंग दी फ्रायडे इन्क्लुडिंग बोथ डेज. बघा आता चेंजेस काय करण्यात आलेले आहेत. आता द बिल चेंजेस दी डेफिनेशन ऑफ फोर्टनाईट टू दी पिरियडिक फॉर्म. म्हणजे कसं, फर्स्ट डे टू 15 डे ऑफ ईच मंथ और 16 डे टू लास्ट डे ऑफ ईच मंथ. म्हणजे असं आता मध्ये आधी आपल्याला आहे का ॲव्हरेज काढायची गरज नाही 14 दिवसांचा, हे आता डायरेक्ट त्यांनी 15 दिवस करून टाकलेले आहेत. म्हणजे महिना 1 तारखेला चालू होतो, 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आपल्याला त्याचंच ॲव्हरेज काढायचं आहे. पुन्हा 16 नंतर 16 तारखेला चालू होणार आहे ना 16 डे, 16 तारखेपासूनचे लास्ट डे आहे का मंथचा, मग 30 असेल तर 30 किंवा 31 असेल तर 31, ह्या मग 15 दिवस होतील किंवा 16 दिवस होतील, ह्यांचंच आपल्याला ॲव्हरेज काढायचं लक्षात ठेवा. आणि त्या हिशोबात मग CRR आणि SLR काय करायचं आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे. CRR आणि SLR हे एक चेंजेस करण्यात आलेले आहेत लक्षात ठेवा. डेफिनेशन फॉर द फोर्टनाईट कॅश रिझर्व्हच्या कशामध्ये चेंजेस केलेले आहेत, बँकिंग अमेंडमेंट बिल 2024 मध्ये चेंजेस केलेले आहेत, हे इम्पॉर्टंट आहेत. पुढे बघा आता त्याच्यानंतर दुसरं काय, चेंजेस फॉर कोऑपरेटिव्ह बँक्स. कोऑपरेटिव्ह बँकेच्या नियमात पण चेंजेस करण्यात आलेले आहेत जराशे. म्हणजे चेंजेस काय केलेले आहेत लक्षात ठेवा. आता जो डायरेक्टर असतो ना कोऑपरेटिव्ह बँकेचा, त्याचा टेन्युअर काय केलेला आहे रे, इन्क्रीज केलेला आहे. ह्याच्यामध्ये चेअरमन आणि होल टाइम डायरेक्टरला इन्क्लूड केलेलं नाही बरं. जे डायरेक्टर असेल ना त्यांचा टेन्युअर इन्क्लूड केलेला आहे. डायरेक्टरचा टेन्युअर किती होता, पहिले 8 वर्ष होता, आता तो वाढवून टेन्युअर किती केलेला आहे कोऑपरेटिव्ह बँकेच्या डायरेक्टरचा, 8 वर्षावरून आहे का 10 वर्षावर टेन्युअर नेलेला आहे. किती रे, 8 वर्षावरून वाढवून 10 वर्षावर नेलेला आहे. ठीक आहे. आणि पुन्हा अजून काय सांगितलेलं आहे रे, जे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर आहेत का ते आता लक्षात ठेवा, त्यांना अलाव केलेला आहे. कशासाठी, की ते स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या बोर्ड मेंबरमध्ये आहे का लक्षात ठेवा, बोर्डवरती असू शकतात म्हणून हे पण अलाव केलेलं आहे. कशामध्ये अलाव केलेलं आहे, बँकिंग अमेंडमेंट बिल 2024 मध्ये. क्लिअर आहे. तर हे जे 4 तरतुदी होत्या का लक्षात ठेवा 19 पैकी, ह्या आपल्याला एक्झामच्या प्रोस्पेक्टिव्हनी खूप 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 महत्त्वाच्या आहेत. तर सर्वांनी समजलं नसेल तर लेक्चर रिपीट करा. काही प्रॉब्लेम आला तर आहे का हे 91 68 06 67 92 हा माझा नंबर आहे. ह्या माझ्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला सांगेल. ठीक आहे, चालेल. पुढे बघा आता, हां, आणि उद्या आपलं जे 6 तारखेला आता मॉनिटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग झालेली आहे त्याचं आहे का उद्या आपलं काय असेल रे, लेक्चर असेल. तर ते लेक्चर सर्वांनी कंपल्सरी करायचं आहे. उद्या 5th बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं लेक्चर असेल करायचं. त्यासोबत जे मोस्ट IMP बँकिंग न्यूजचं आपण लेक्चर घेतलेलं यूट्यूबवर 29 नोव्हेंबरला तुम्हाला इथं तारीख दिसेल, ह्याच्यातले IBPS PO
आयच्या दोन्ही शिफ्टला आणि IDBI एक्झिक्युटिव्हला ॲज इट इज क्वेश्चन आलेले आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याच्या एक 60 ते 70 न्यूज, इम्पॉर्टंट बँकिंग न्यूज आपण काढलेल्या आहेत. तर IDBIच्या एक्झामला जाण्याच्या अगोदर सर्वांनी हे लेक्चर कंपल्सरी बघायचे. बघितलं नसेल तर कंपल्सरी IDBI जाम असेल किंवा IDBI AAO असेल तुमची, सर्वांनी कंपल्सरी लेक्चर बघायचे. त्याच्यानंतर RBI मॉनिटरी पॉलिसीचं जे फोर्थ बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी झाली ती का RBIची, ते पण लेक्चर सर्वांनी करायचे. यूट्यूबवर अवेलेबल आहे अवेलेबल रेकॉर्ड आता आहे, तुम्ही करून टाका ते. ठीक आहे. आणि उद्या हे लेक्चर येईल आपलं 5वी बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं, जी की 6 तारखेला झालेली आहे मीटिंग. आपल्या लेक्चर टाकायला लेट झालेला आहे, पण बघून काढा आता एक्झामला जायच्या अगोदर हे लेक्चर. आणि आत्ता झालेल्या लेक्चरच्या नोट्स काढा. येणाऱ्या सर्वच एक्झाम SBI असेल सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टंट आहे. चालेल. चला तर मग भेटूया उद्या. आणि हां, सेशन आवडत असेल ना तर सेशनला लाईक करत चाला रे. लाईक इम्पॉर्टंट असते. तुमचा जो काही फीडबॅक असतो ना तो फीडबॅक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. मला एक कळत नाही तुम्ही कमेंट करायला काय प्रॉब्लेम आहे. कमेंट म्हणजे तुमच्या फीडबॅकने आम्हाला इम्प्रूव्हमेंटला चान्स भेटतो. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरत जाऊ नका. लेक्चरला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर.